आज आपण एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रित करणार आहोत। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज 5व्या दिवशी पोहोचले आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असतानाही शासनाने अद्यापही आंदोलनाची दखल घेतलेली नाहीत, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत। या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांनी एक अनोखं अर्धदफन आंदोलन सुरू केलं आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। या आंदोलनाची तपशील संपूर्ण आमच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। बच्चों तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला 5 दिवस झालेत, पण सरकारकडून अद्यापही कोणतीही ठोस प्रतिक्रिया नाही। या निष्क्रियतेविरोधात आता प्रहार कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला आहे। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। त्यांच्या प्रकृतीतही आता लक्षणीय घसर होत आहे, पण अद्यापही शासनाने या गंभीर आंदोलनाची कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, असा आरोप प्रहार कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये, दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये। बच्चू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, या शासनाचा भारत माता की जय। या निष्क्रियतेचा निषेध करत आज अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्धदफन आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत अर्धवट पुरून घेतलं आणि हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। सरकार जागी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। प्रहार जनशक्ती पक्षांचा बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रहार शेतकरी संघटनेचा जय हो, झालीच पाहिजे। प्रहार शेतकरी संघटनेचा जय हो, प्रहार शेतकरी संघटनेचा जय हो। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रहार शेतकरी संघटनेचा जय हो, प्रहार शेतकरी संघटनेचा जय हो। घटनेची माहिती मिळताच माहुली पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन आणि प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धदफन आंदोलन या दोन्ही आंदोलनांनी शासनांना आता जागा करायचं ठरवलं आहे। प्रश्न केवळ हा आहे की सरकार जागी कधी होणार। वंदे मातरम, जय जवान जय किसान। महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? स्वामीनाथन आयोग लागू, स्वामीनाथन आयोग लागू, दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 5 दिवस झाले आहेत, पण सरकारकडून अद्यापही कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळाली नाहीत। शासनाच्या या निष्क्रियतेविरोधात आता प्रहार कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला आहे। या दोन्ही आंदोलनांनी शासनाला आता जाग करण्याचं ठरवलं आहे।